नमस्कार. आज आपण बनविणार आहोत व्हेज मंचुरियन विथ फ्राईड राईस. त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 कप बारीक चिरलेला कोबी. नंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 कप शिमला मिर्च बारीक चिरलेली आणि अर्धा कप गाजर बारीक चिरलेलं आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत. नंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत 2 चम्मच आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट. नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्या मिश्रणामध्ये आपण 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि 2 चम्मच मैदा मिक्स करणार आहोत. नंतर ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. जर आपलं बाइंडिंग व्यवस्थित होत नसेल तर आपण एक्स्ट्रा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ॲड करायचा. तयार केलेले मंचुरियनचे बॉल्स आपण आता तळून घेणार आहोत. हे मंचुरियन्स बॉल चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. नंतर आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी तयारी करणार आहोत. त्यासाठी आता एका भांड्यात आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेलामध्ये अर्धा कप कांदा आणि अर्धा कप शिमला मिर्च व्यवस्थित भाजून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा आणि त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस ॲड केलेला आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून तो व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि ती स्लरी आपण ग्रेव्हीसाठी त्या मिक्सचरमध्ये मिक्स करणार आहोत. आपली ग्रेव्ही छान उकळल्यानंतर त्यामध्ये आपण मंचुरियन्स बॉल ॲड करणार आहोत. आता आपण राईस बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा तेल 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत. राईस बनवण्यासाठी आपण 2 कप तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून शिजवून घेणार आहोत. राईस फ्राईड करण्यासाठी आता एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. त्यामध्ये 1 कप उभा चिरलेला कांदा आणि 1 कप उभा चिरलेला कोबी घालणार आहोत. नंतर त्यामध्ये अर्धा कप उभी चिरलेली शिमला मिर्च आणि 2 चम्मच आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच सोया सॉस आणि 2 चम्मच रेड चिली सॉस घालणार आहोत. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये 2 मोठे चम्मच फ्राईड राईस मसाला घालणार आहोत आणि नंतर राईस मिक्स करून व्यवस्थित हलवून घेणार आहोत. राईस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर आपण राईस फ्राय करून घेणार आहोत. .
आता आपले व्हेज मंचुरियन विथ फ्राईड राईस तयार आहे.